आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून श्री भैयाजी पांढरे पांडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क महाविद्यालयात महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य डॉक्टर पुष्पाताई तायडे, लोकमान्य महाविद्यालय वर्धा उपस्थित होत्या, तर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय डॉक्टर सुनील कोडापी उपस्थित होते। डॉक्टर तायडे यांनी प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक स्त्रीची स्थिती व गती आपल्या ओघवत्या वाणीतून चित्रित केली। स्त्री किती सक्षम आहे हे सांगताना त्यांनी स्त्री ही अष्टभुजाधारी आहे आणि म्हणूनच ती एकाच वेळी कितीतरी पातळ्यांवर काम करू शकते असं मत व्यक्त केलं। स्त्रियांनी कुणावरही अवलंबून राहू नये, तिने कला सुसंगत राहून स्वतंत्र व सक्षम व्हावं, तेव्हाच पुरुषी वर्चस्व संपेल असे प्रतिपादन केलं। डॉक्टर सुनील कोडापे यांनी स्त्री पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही। आज जे चित्र पाहायला मिळते की गरज पडल्यास ती काली, दुर्गा, सरस्वती किंवा महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करू शकते, ही सामर्थ्य स्त्रीमध्ये आलं आहे असे त्यांनी यावेळी सांगितलं। या प्रसंगी शिव्यामुक्त समाज व्हावा ही शपथ देखील घेण्यात आली। या कार्यक्रमाच्या संयोजिका मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रेखा जगनाळे मोतेवार यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉक्टर पवन येवतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर गोडे, डॉक्टर सागर, डॉक्टर लोबो, डॉक्टर गंताळे, डॉक्टर दाखोळे, प्राध्यापक ससानकर व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी वर्ग उपस्थित होता। जनमत लाईव्ह न्यूज करता रत्नाकर मुळीक यांची रिपोर्ट, नागपूरहून।